अखेर महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। भाजप 49, शिवसेना 29 आणि राष्ट्रवादीला 22% या प्रमाणात महामंडळाचं वाटप होणार। 110 महामंडळ संस्थांचं रखडलेलं वाटप महिनाभरात होणार। एमपीएससीची औषध निरीक्षक भरतीची प्रक्रिया रद्द। पेपरफुटीच्या आरोपांनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय। चौकशीत एका उमेदवारास प्रश्नपत्रिका मिळाल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न। पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण अजूनही सुरूच। एक मागणी मान्य, इतर मागण्यांवर आंदोलक विद्यार्थी ठाम। प्रवेशासाठी वयाच्या अटीला स्थगिती। भुलेश्वर गणेश मूर्ती दुर्घटनेनंतर बीएमसीचा मोठा निर्णय। मोठ्या गणेश मूर्तींसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक। जड मूर्तींसाठी नवा नियम। मूर्ती आगमन सोहळ्यातील अपघातांचा धोका कमी करण्यासाठी विशेष देखरेख। नागपुरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री गोळीबार। कुटुंब घरात असतानाच गोळीबार। सुदैवानं कोणीही जखमी नाही। गोळीबारामुळे घराच्या काचा फुटल्या। मालेगावात उपमहापौरांच्या दालनामध्ये पुन्हा टिपू सुलतानचा फोटो। महापुरुषांच्या फोटोसोबत लागला टिपू सुलतानचा फोटो। मालेगावमध्ये फोटोवरून पुन्हा वादंग उठण्याची शक्यता। कोल्हापुरात गर्भलिंग निदान रॅकेटवर मकोका कारवाई। राज्यातील पहिलीच कारवाई। टोळी प्रमुख स्वप्नील पाटील गँगच्या 11 आरोपींविरोधात कारवाई। पुण्यामध्ये नव्या चारचाकी वाहनांसाठी आता MH12 ऐवजी MH61 मालिका सुरू होणार। आकर्षक नंबरसाठी लिलाव प्रक्रिया सुरू। बलात्कार प्रकरणातील आरोपी तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही। 2 आठवड्यांच्या आत आत्मसमर्पणाचे कोर्टाचे आदेश। हॉर्मुझ मार्ग खुला करा, नाकेबंदी हटवतो अमेरिकेचा इराणला मोठा प्रस्ताव। पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर मार्फत हा प्रस्ताव इराणपर्यंत पोहोचवल्याची माहिती।